Hello, hello. This is the My Artifact episode number 1250. आजची तारीख आहे August 13, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 9:30 झाले आहे. राईट नाव मी नागपूरमध्ये आहे, रूमवर आहे, इथे फिरून राहिलो आहे. उद्याची 14 तारीख, सो उद्या माइट बी मी वर्धेला राहील, कारण 15ची सुट्टी आहे, 15 ऑगस्ट. सो जस्ट लाईक 14ला मी म्हणजे उद्या मी मॉर्निंग करून 4-5 वाजता निघीन, 6-7 वाजेपर्यंत वर्धेला पोहोचेन. मस्त कपडे वगैरे धुवून टाकेन. त्याच्यानंतर कारण यासाठी चाललोय मी, कारण संडेला माइट बी शायद असू शकते. सॅटर्डे तर ऑफकोर्स वर्किंग तर आहेच, बट मे बी 15 ऑगस्टची सुट्टी भेटली, त्यामुळे शायद संडेला पण काम करावं लागेल. सो इट्स जस्ट लाईक अ प्रिटी मिक्सअप, आय डोंट नो. सो मी या 15ला जाईन कपडे वगैरे धुवून. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे प्रीताईचा वाढदिवस आहे 15 तारखेला. सो आय हॅव टू गो. सो दॅट्स आय एम गोईंग देअर. खास काही स्पेशल वगैरे काही आहे नाही. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. इतक्यात मी फिल्टर कॉपी बघून राहिलोय. एक चॅनल आहे युट्यूबवर, त्याच्यावर फ्रेशली ब्रूट कॉन्टेंट मध्ये मस्त मस्त फनी फनी कॉन्टेंट वगैरे दाखवलं. इट्स बीन रिअली ग्रेट टू वॉच. अँड गेल्या काही दिवसामध्ये माझ्या बॉडीमध्ये काही ना काहीतरी इम्प्रुव्हमेंट होत आहे. इम्प्रुव्हमेंट आहे का अपडेट्स, आय डोंट नो व्हॉट इज इट. इट जस्ट लाईक आय एम टर्निंग टुवर्ड्स रोमॅन्टिक थिंग्स. म्हणजे रोमॅन्टिक गोष्टीकडे मी जास्त वळून राहिलो आहे. आय डोंट नो वाय, बट या. सो हे कसं आहे की रोमॅन्टिक गोष्टीकडे मी वळून राहिलो. सो इट्स इज अ गुड थिंग. आय डोंट नो, म्हणजे एक प्रकारे बॉडीमध्ये हार्मोन चेंजेस होतात तेव्हा वगैरे ह्या स्टील म्हणजे इज लाईक दॅट. मी नाही का प्रत्येक महिन्याला मी माझ्या व्हॉट्सअपची डीपी चेंज करून राहिलो. डू यू रिअली इमॅजिन? आय डोंट इवन चेंज माय व्हॉट्सअप डीपी सिन्स एन इयर. राईट नाउ एम चेंजिंग अ डीपी इन पर मंथ. प्रति महिना चेंज करून राहिलो मी. या सो आई डोंट नो, इट जस्ट लाइक मैं खुद से प्यार कर रहा हूँ कि जस्ट लाइक I don't know. मला नाही माहित what is happening inside me. Just like feels like really independence and yeah, that's it. Yeah, it just feels really independent. It's like I do whatever I want. Yeah, काय असला 1000 रुपयाचा चुना लागला तरी do whatever I want. वो खातला पडा बाकी मादर शोध. But yeah, you just stick to the origin. Your origin is तू मादर शोध आहे आणि राहणार समोर पण. So that is it. So let's आता बोलण्यासाठी सांगणारे काही शब्द नाही. जस्ट शब्द म्हणजे काय आहेच नाही. जस्ट लाईक मॉर्निंगला मॉर्निंग होती, सकाळी उठून ऑफिसला गेलो, ऑफिस वरून आलो, त्याच्यानंतर काय रूमवरच आहे. दॅट इज इट. टिल देन मी सगळे युट्यूबच बघून राहिलो फिल्टर कॉपी. सो इट जस्ट लाईक नथिंग एल्स इज रिअली न्यू. सो राईट नाउ मग डाउनलोडिंग ए ऍप. अबे यार ऍप तर ह्याच्यात आहे यार. हाऊ शुड आय? या यू कॅन मिनिमाइज इट. भाऊ अपने पास Redmi Note 5 Pro आहे. जस्ट लाईक स्टिल रेकॉर्डिंग वी कॅन यूज इट. जस्ट लाईक वी गो टू मेनू, नाउ इंटरव्यू क्विज. ओके, नाउ गो टू इंटरव्यू and miscellaneous question, behavior question. Okay, tell me something about yourself. Okay, मी यासाठी करून राहिलो आहे कारण जस्ट लाईक मला एक प्रकारे प्रिपेअर व्हायचं आहे की इट जस्ट लाईक मला माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर बनवायचं आहे. सो व्हॉट शुड आय डू इवन बेटर? इट जस्ट लाईक गो फेसबुक अँड चेक आउट ऑल द क्वेश्चन्स आय हॅव. बट मी चेक केलं आहे ऑल द टाइम, एव्हरी टाइम सेम क्वेश्चन्स वगैरे विचारत असेल ना, आय जस्ट फील रिअली गेझी. जस्ट लाईक कुछ है नाही साला बँच सांगण्यासाठी. सो जस्ट लाईक दॅट. So I'm checking right now. I'm checking at 2 weeks ago. So let's check की काही नवीन क्वेश्चन्स वगैरे भेटत आहे का. अगर नवीन क्वेश्चन वगैरे भेटत नाही आहे, सो स्टील वी हॅव बी सर्च. स्टील वी हॅव दॅट इंटरव्ह्यू क्वेश्चन, सो वी कॅन डिस्कस ऑन इट. सो इट्स बीन रिअली ग्रेट. प्रॅक्टिस पण होऊन जाईल माझी स्वतःची. आणि या सो फेसबुक ऑलरेडी लॉग इन आहे का?
Yup, it's already login. I got the notification. Click the notification. Oh, it's a birthday. Focus जाऊ दे. It's like go to menu, go to profile. Okay, now we are in my profile. So I'm scrolling down. Okay, that's the question. See all questions. Okay. The video game that I play the most. Uh, ये तो I dude. Add button. Add question. Okay. You spend too much time in front of computer when? Okay. Aditya Patel answer this. Yeah, it's a question that is asking me. You know that you spend too much time in front of computer when? असा कोणता वेळ असतो जेव्हा तू कम्प्युटर समोर खूप जास्त वेळ स्पेंड करतो? Just like I'm office, yeah, designing field. Every time I used to computer, it just like 1-1.5 feet distance वर नाही का 8 घंटे कम्प्युटर स्क्रीन माझ्या समोरच असते. सो इट जस्ट लाईक या सो कामाच्या वेळेस नाही का 8 घंटे कंटिन्यू माझ्या समोरचं कम्प्युटर स्क्रीन असते ते मस्त असतेच. नो काही हे नाही. बट अदर दॅन दॅट ऑफिस वर्क स्पेंडिंग दॅट टाइम, अदर दॅन दॅट तुझ्यापाशी अजून कोणती चॉईसेस आहे जेव्हा तू कम्प्युटर खूप जास्त वापर केलाय? इट्स लाईक मी कम्प्युटरचा खूप जास्त वापर करतो फॉर वॉचिंग अ मूवीज. या इट्स लाईक बीन रिली ग्रेट टू वॉच ऑल दिस मूवीज. जेव्हा माझं मन राहते किंवा मला असं वाटते की आपण फिल्म बघूशा वाटते सो इट. बट नाव दॅट मोस्ट ऑफ द टाइम इज ऑल दी जे काही असतात माझे नीड्स, माझ्या गरजा फिल्म बघण्याच्या, त्या सारा मोबाईलमध्येच पूर्ण होऊन जातात. आता रेडमी नोट 5 प्रो स्टील म्हणजे जस्ट लाईक मी हप्त्यातून 1 वेळा लॅपटॉप उघडतो, 1 वेळा. इट जस्ट लाईक मन झालं तर किंवा याला डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर. अदर दॅन दॅट मी लॅपटॉप ओपनच नाही करत. हा बिलकुल नाही. हा सो म्हणजे मोस्ट ऑफ द नाही का साऱ्या काही गोष्टी आहे ना ते मोबाईलवरच होऊन जातात. जस्ट लाईक युट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप, एव्हरीथिंग. आय हॅव 2 मोबाईल फोन्स. आय जस्ट लाईक everything I fixed up, everything is done in the mobile, so I don't need a laptop. But still, I have a laptop for my backup. Yeah, just like Artifact episode is very important, and that's why. So, other than that office, I spend most of the time in front of computer when I'm watching a movie. So that is the answer. So next question is, wait. Next question. Never have I ever. Never have I ever. नेव्हर हॅव एव्हर म्हणजे नेव्हर हॅव एव्हर रे. आणि जस्ट लाईक मी हे कधी केलं नाही. जस्ट लाईक दॅट. नेव्हर हॅव एव्हर. आय डोंट मला कळलं नाही हा क्वेश्चन. जस्ट लाईक एव्हरीवन इज प्लेइंग दॅट गेम बट आय डोंट नो व्हॉट्स द आन्सर इन दॅट. मला कळत नाही, क्वेश्चनच नाही कळलं, आन्सर काय घंटा देऊया. नेक्स्ट क्वेश्चन. माय फेवरेट रुटीन इज डूड आय हाऊ मेनी टाइम आय द मोस्ट मेमोरेबल कॉस्ट्यूम आय वॉन्ट. विश आय कुड स्पीक. ऑफकोर्स पाकिस्तान उर्दू लँग्वेज मला आवडते. आय कांट स्टँड वेन. बेस्ट थिंग अबाउट माय फॅमिली इज माय टिपिकल एक्सक्यूज वेन आय डोंट वॉन्ट टू गो टू जिम. बेस्ट सोप आय हॅड इन फ्रॉम फार हाय हिल्स. अ सॉन्ग दॅट डिफाइन्स मी. If I musical instrument, I was overexcited. One of the best athletes all the time. One of the first homework task I failed, I was yeah. That is a really nice question. हा इन्सिडेंट खरंच खूप जुना आहे. सो इट जस्ट लाईक लेट मी रिमाइंड अँड लेट मी अंडरस्टँड द क्वेश्चन व्हॉट इज इट. सो क्वेश्चन आहे की वन ऑफ द फर्स्ट होमवर्क टास्क आय फेल्ड. म्हणजे असं कोणतं होमवर्क आहे जे तू केलं नाही, म्हणजे जस्ट लाईक फेल, म्हणजे जस्ट लाईक यू डोंट डू दॅट. असं कोणतं होमवर्क आहे? जस्ट लाईक खूप सारे आहे जे होमवर्क मी अजूनपर्यंत केले नाही स्कूल किंवा कॉलेज टाइम मध्ये. बट आय यूज टू से एक गोष्ट मला जी सांगायची आहे आणि ती काफी पुराणी आहे. जस्ट लाईक आय वॉज इन 3rd स्टँडर्ड डूड. जस्ट लाईक 3rd स्टँडर्ड मध्ये मी किती वर्षाचा होतो यार? 3rd स्टँडर्ड म्हणजे लाईक 7 या 8 वयाचा असेल.
सो राईट नाव 26 आणि 8 म्हणजे लाईक 19 किंवा 18 वर्ष अगोदरची गोष्ट आहे ही. ओके, 18 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. सो इट जस्ट लाईक माय माइंड इज रिअली ब्लेंड इन दॅट इमॅजिनेशन, बट स्टील आय एम ट्राय टू इमॅजिन इट व्हॉट वॉज हॅपन ऑन दॅट डे. ओके, मला एवढं माहित आहे, मला त्या मॅडमचा पण चेहरा माहित आहे आणि जस्ट लाईक माझ्यापाशी ती बुक पण माहित आहे. सो इट जस्ट लाईक 3rd स्टँडर्ड मध्ये मॅडमनी कोणतं तरी होमवर्क दिलं होतं. आय डोंट नो व्हॉट इज इट, बट जस्ट लाईक ते माझं बुक होतं, ते चौकोनी चौकोनी होतं, म्हणजे ते चौकोनी चौकोनी रेषावाले नाही का, या इट जस्ट लाईक ती चौकोनी आता असे भेटत नाही, बट पहिले होते असे चौकोनी चौकोनी डब्बेवाले बुका. सो इट जस्ट बीन रिअली ग्रेट. सो त्याच्यामध्ये कोणीतरी होमवर्क दिलं होतं आणि मी ते होमवर्क केलं नव्हतं. आय डोंट नो व्हाय आय डू दॅट, मला खरंच नाही माहित. 18 वर्ष अगोदरची गोष्ट आहे डूड. सो इट जस्ट लाईक मॅडमनी नाही का काहीतरी नोट लिहिली होती की या मुलांनी तुमच्या पाल्यांनी हा होमवर्क केला नाही. सो इट जस्ट लाईक तुम्ही तुमच्या सही खाली लिहा बा. सो हे नोट नाही का मला आईला दाखवायची होती आणि आईची सही घेऊन यायची होती. सो ऑल दिस वाईल मी काय केलं होतं की माझी आई होती ना तेव्हा नाही का मला माझ्या आईची सही बहुत क्लिअरली माहिती होती. माझ्या आईची सही नाही का सौ करुणा अवसरे, जस्ट लाईक सुपर मराठी फॉन्ट, नो सिग्नेचर स्टाईल. आणि त्या मॅडमला काय माहिती आहे का माझ्या आईची सिग्नेचर काय आहे. सो इट जस्ट लाईक, कारण मी आईला तर दाखवू शकत नाही, कारण आईला दाखवलं तर आई मार मला दणके. आई मला तेव्हा खूप जोडत होती तेव्हा मी खूप लहान होतो, खूप मार पण खात होतो. सो जस्ट लाईक तेव्हा मी काय केलं की जस्ट लाईक मी लपूनच हलक्याने नाही का आईची सही केली. जस्ट लाईक डिफरंट वर्ड्स आणि डिफरंट हस्ताक्षरानुसार मी सौ करुणा अवसरे. इट वॉज लाईक जास्त काही. आणि असं मी मॅडमला दाखवलं आणि देन मॅडम म्हणे ठीक आहे म्हणे, तू आईला सांगितलं म्हणे. हो म्हणलं. मॅडमने मला खूप मारलं. म्हणलं ठीक आहे म्हणे, आता नेक्स्ट टाइम पासून तुझं होमवर्क प्रॉपरली करायचं म्हणे. ओके मॅडम म्हणलं, दॅट इज इट. बट वेन दॅट आय रिअलाइज की अशा वेळेस आपण नाही का ही गलती केली. इट वॉज गलती वगैरे नाही केली, म्हणजे त्यावेळेस मला जे बेस्ट फॉर मी वाटलं दॅट इज इट. बट ऍक्च्युली त्यावेळेस आपल्याला वाटते का दिस इज द बेस्ट थिंग, बट अनफॉर्च्युनेटली सर्टन टाइम गेल्यानंतर आपल्याला वाटते का दॅट इज अ रिअली रॉंग थिंग. या वॉटेव्हर, जाऊ द्या यार. इट जस्ट लाईक 3rd स्टँडर्डचं जे कोणतं ना कोणतं असाइनमेंट असेल त्यावेळेस मी आईची खोटी सिग्नेचर मारून आला. आय डोंट नो व्हाय आय डू दॅट, बट आय डिड दिस. मला पण नाही माहित. आणि आय डोंट वॉन्ट मेक अ इश्यू टू माय सेल्फ. Why I do that is just like it's not been really great to do. हुकत जाऊ दे ना जनते. सो या, सो दॅट इज द फर्स्ट टाइम. म्हणजे तेव्हा नाही का मी जस्ट लाईक 3rd स्टँडर्ड होतो ना, तेव्हा मला काफी जस्ट लाईक मला स्वतःवरच खूप प्राऊड फील झालं का आय डिड दिस थिंग. इट जस्ट लाईक भाई मुझ में कुछ है. इट जस्ट लाईक 3rd स्टँडर्ड मध्ये एवढा दिमाग कुठून येते यार आईची खोटी सही मारायची. 3rd स्टँडर्ड मध्ये इट जस्ट लाईक आय वॉज इन 7th or 8th वयाचा होतो शायद तेव्हा. पाना भाऊचा दिमाग. भाऊ 3rd स्टँडर्ड मध्ये खोटी सिग्नेचर. लालची इन्सान आहे, हलकट माणूस आहे, बिलकुल हलकट माणूस. नेक्स्ट क्वेश्चन. बिटवीन द टेक्स्टिंग अँड कॉलिंग विच वुड आय प्रेफर. या आय यूज टू प्रेफर अ कॉलिंग इज रिअली गुड. मला टेक्स्टिंग बिलकुल करता येत नाही. सच में मला काहीच कळत नाही. मी कशाप्रमाणे टेक्स्ट करू मला हेच नाही कळत. या म्हणजे सम पीपल इज यूज टू रिअली गुड इन टेक्स्टिंग, म्हणजे ते बहुत चांगलं टेक्स्ट करतात. इट्स बीन रिअली, म्हणजे त्यांच्या भावना इतक्या मस्त तऱ्हेने पोहोचतात त्या अदर पर्सन सोबत टेक्स्टद्वारे. इट्स बीन रिअली गुड. बट मी टेक्स्ट मध्ये इट जस्ट नॉट रियली गुड. इट जस्ट लाइक भाई मेरे दोस्त से भी मैं प्रॉपरली अच्छे से बात नहीं कर सकते. जस्ट लाइक पिंटीला पण एक प्रकारे प्रॉपरली चॅट करू शकत नाही. मलाच नाही माहिती. बट फोन लावला तर हा लवड्याच्या बाला मादर शोध लवड्या कसा आहे बे शेमणी आहे. 2-3 शो पहिलेच देऊन देईन. इट्स बीन रिअली ग्रेट टू डू. एक प्रकारे कॉलिंग केलं नाही का आपल्या भावना तिथपर्यंत पोहोचतात. टेक्स्टिंग मध्ये जस्ट लाईक आय डोंट थिंक ज्या भावना आहेत तिथपर्यंत पोहोचतात, कारण त्यावेळेस नाही का टाइमचा पण खूप इश्यू असतो आणि जस्ट लाईक टेक्स्ट मध्ये खूप सारे मिस्टेक असतात. आपल्यालाच कळत नाही आपण काय लिहिलं. आपण दुसऱ्यांची काय गॅरंटी देऊ शकतो त्यांनी काय वाचलं.
सो आता इंग्लिशमध्ये लिहिलं चलो ठीक आहे, कोई बात नाही. बट मराठीमध्ये, अरे कसा आहेस तू, मी मित्राकडे आहे, जस्ट लाईक मी मित्रा, MITRA कडे KD. भाऊ किती कठीण. किती कठीण. किती कठीण. KITIKATHIN किती कठीण. अरे मेरे वाव. आणि त्यासाठी स्पीड पण हवी. काय काय लोक इतके भयानक स्पीड टायपिंग करतात. खप 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 खप. अरे मेरे बा. जस्ट लाईक माझी पण स्पीड वाढली होती वेन आय वॉज रायटिंग अ स्क्रिप्ट. जेव्हा मी स्क्रिप्ट लिहित होतो ना बायनरी कोडची, भाऊ तेव्हा माझी स्पीड किती जमाल होती बॉस. खपच तर मी लिहित होतो यार, बहुतच. अति स्पीड, अति एकदम भयानकच स्पीडने लिहित होतो मी. यास बहुत जास्त. ते एक प्रकारे एन्व्हायरमेंट असतो, म्हणजे त्या एन्व्हायरमेंट मध्ये ब्लेंडिंग झालं का तेव्हा एक प्रकारे आपला तो एक प्रकारे बिहेवियर चेंज होऊन जातो. बिहेवियर नाही, एक प्रकारे आपल्यामध्ये असणारे जे काही गोष्टी आहे त्या सिम्पल होत जातात. म्हणजे जस्ट लाईक आपण रेग्युलर चॅट करत नाही, सो जस्ट लाईक आपण तेवढी युज टू राहत नाही चॅटिंग करण्यामध्ये. बट जेव्हा आपण थोडा बहुत युज टू होतो, म्हणजे जेव्हा आपण चॅटिंग करायला लागतो आणि आपण स्क्रिप्ट बाय स्क्रिप्ट वगैरे लिहितो, मोठ्या मोठ्या 1.5 2 3 4 पेजेसचे स्क्रिप्ट लिहितो, तेव्हा ऑलमोस्ट आपले हँड एक प्रकारे युज टू होऊन जातात कीपॅड सोबत. सो येस, आय एक्सपिरियन्स दिस थिंग वेन आय एम रायटिंग अ स्क्रिप्ट, ऑल दिस थिंग्स. सो या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. मी अति असं बडबड करून राहिलं का? आय डोंट नो व्हाय, बट आय जस्ट स्पीक रियली इंग्लिश. मी काफी इंग्लिश बोलून राहिलो यार. आय डोंट नो व्हाय. अ प्रेफर्ड डेट वुड बी, आय डोंट नो, बट मी खूप इंग्लिश बोलून राहिलाय. मलाच नाही कळून राहिलं मी एवढी इंग्लिश कशी बोलून. भाई तरी इतकं इम्प्रुव्हमेंट भाई, ते इंग्लिश में बात करायची होती, मी हिंदी पण बोलून राहिलोय मी. सच में मी इतका गधेड़ा होतो. गधेड़ा अबे कहाँ से लेकर आया वे. अरे मेरे बाप, हिंदी पुन्हा हिंदी. भाई स्टिक टू द ओरिजिन. भाई तू अपने सोल को छोड़ मत. भाई पुन्हा हिंदी. I don't know why, but I'm still watching that filter copy, and that filter copy makes me that I'm सरळ करे एक प्रकार ब्लेंड इन झालंय माझ्या भाषेमध्ये. जस्ट लाईक आय एम टॉकिंग रिली फास्ट, टॉकिंग रिली इंग्लिश, टॉकिंग रिली फास्ट हिंदी, टॉकिंग रिली फास्ट इंग्लिश. डूड ये मेरे पास हो क्या रहा है यार. डूड को फोकस होऊन आला. तू तर महादर्शक होता. फर्स्ट लेट मी डिसाइड, तू मादरशोध आहे कि तू कूल डूड है. इट इज लाइक यू आर कूल डूड देन यू आर गुड. यू आर मादरशोध तेरे लिए बहुत बड़ी चीज है यार. तू कूल डूड बन गया, बहुत. भाई इतनी इम्प्रूवमेंट नहीं चाहिए. म्हणजे किती म्हणजे भाऊ इंग्लिश बोलून राहिलाय. ते आर्टिफॅक्ट एपिसोड झाला, सोचता भी इंग्लिश में. It is like that is definitely not. It is like a filter copy चा ऐसा आहे ना. It is like I'm watching all these thing काल संडे ऑल डे मी ते फिल्टर कॉपी पाहून राहिलोय. त्याच्यानंतर आज पण मी फिल्टर कॉपी पाहून राहिलाय. इट इज लाईक ते हिंदी इंग्लिश वर्ड्स इज माझ्या डोक्यामध्ये एक प्रकारे धमाकूळ करत आहे. हा, असं कसं शब्द इज जस्ट लाईक धमाकूळ. मराठी शब्द कसा मस्त आहे. हा, म्हणजे धमाकूळ करत आहे. जस्ट लाईक एव्हरी टाइम आय सीन दिस थिंग, इट जस्ट लाईक इंग्लिश हिंदी. मराठी पण एक प्रकारे ब्लेंडिंग होत आहे. बट yeah, that is it. That's it. भाई तू कितनी बातें कर रहा है बॉस, कितनी बातें कर रहा है. एवढा बोलून राहिलाय तू. लिटरली खरंच मी बहुत जास्त बोलून राहिले. आय डोंट नो, म्हणजे रेकॉर्डर मध्ये नाही का साऊंड, जर मी वर्ड पॅरामीटर असेल ना तर आय डोंट नो, म्हणजे स्टील आता किती 18 मिनिट झाले. 18 मिनिटात मी जस्ट लाईक 1000 वर्ड बोललो असेल, इतक्या रॅपिडली बोललोय. भाई चेंजेस आ रहे तुझ में, चेंजेस येतात. आपण मोठं होत चाललोय, मॅच्युअर होत. घंटा मॅच्युअर लवड्याच्या मला 1000 रुपये चुनाला चूचवारीच्या घंटा मॅच. काल किती मोठा कांड केला भाऊ. काल तू त्या इंटरनेट मॉल मध्ये गेला, एकटाच पिझ्झा खाल्ला, एकटाच. कुठं घंटा पिझ्झा खाल्ला, 1-2 स्लाइस खाल्ले फक्त, आणि 1000 रुपयाचं बिल गांड मारून इथं आला. काही सेन्स बनते का याचा? काहीच सेन्स बनत नाही, कुछ भी नाही. बस हा. सो नेक्स्ट क्वेश्चन.
Would be prefer date. Yeah, prefer date. I don't know, म्हणजे मलाच नाही माहिती यार, म्हणजे लाईक डेट वेट वगैरे मलाच नाही प्रॉपरली कोण आलाय. जस्ट लाईक love relationship वगैरे. Yeah, I just still feels like being romantic, but I don't think I have a partner anymore. Yes. टीव्हीतल्या प्रमाणे नसतं रे, रिअल लाईफ मध्ये अति कठीण असते ह्या साऱ्या गोष्टी. अति कठीण, अति कठीण. चल बोकत गेला. नेक्स्ट क्वेश्चन. When I started reading a book, I get bored by the second page. Okay. When I started reading a book, that is a really nice question, and that question would be asked, who's reading a book? I don't read a book. Dude, मेरे को जमाना हो गया, मैंने कुछ पढ़ा होगा. लिटरली सांगतो, मैं कुछ भी नहीं पढ़ता. मैं इट जस्ट लाईक नाही का कम्प्युटर फॉन्ट्स आणि फाईलचं नाव काय असते. इवन मी व्हॉट्सअप मेसेज पण नाही, जस्ट लाईक स्क्रोल डाऊन जस्ट लाईक मेरे समोर मेसेज भी नाही करता. बेसाला ग्रुप तर सगळे थंडे झाले आहे माझे. डूड खरंच. जस्ट लाईक नाही का, मी जस्ट लाईक फेसबुक जे काही नोटिफिकेशन येतात ते वाचतो. इट्स लाईक आय एम नॉट रिडिंग अ न्यूजपेपर, नॉट रिडिंग अ आर्टिकल. बुक पढ़ना तो मोठी दूरची गोष्ट आहे. अरे मेरे बाप, अति दूरची, खूपच दूर. मी तर बस रोबोटच झालोय. जस्ट लाईक गो टू ऑफिस, मेक अ डिझाईन, कम टू होम अँड वॉच अ युट्यूब अँड देन फिल्टर कॉपी. या दॅट्स इट. बट असं काही नाही, आय रीड ऑल दिस थिंग. हा म्हणजे आजकाल इंग्लिश इतकी प्रायोरिटी झाली आहे की आपण एव्हरी टाइम मी इंग्लिशच वाचतो. राईट नाव. या लिटरली खरंच मी असं कोणतंच बुक वगैरे वाचलेलं नाही आहे. सो वाचलंच नाही तर बोर होण्याचा प्रश्नच नाही. सो या नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे माझं हे काय आहे की मी रीड म्हणजे वाचत का नाही पुस्तकं. या जस्ट लाईक माझ्यापाशी एक खूप मोठं साधन आहे. हा म्हणजे समजा जर मला कोणत्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे तर आय गो टू युट्यूब अँड गो गेट द इन्फॉर्मेशन अबाउट दॅट. कितीही दूरशी, कितीही रेअर आणि कितीही भयानक का नाही असो, ही जस्ट लाईक मला युट्यूबवर त्याचे सारे ऑप्शन्स भेटतात. एक वेळेचा युट्यूब बघितला ना 10-15 मिनिटांमध्ये नाही का, जस्ट लाईक मला एक प्रकारे खूप साऱ्या गोष्टी माहीत पडते. इन्स्टेड ऑफ दॅट समजा जर मी पुस्तक वाचायला लागतो म्हणलं तर पहिले समजणं दूरची गोष्ट, मला ते एक प्रकारे वाचायलाच आय मीन 2-3 दिवस लागेल आणि त्याच्यानंतर माझा कुठे लाईट लागेल, अरे बापू असं काहीतरी आहे. इथे खूप सारे ऑप्शन्स आहे इथे. म्हणजे इथे आहे एक बुक स्टोअर जिथे वगैरे भेटतात वगैरे बुक्स वगैरे. बट लिटरली मी बुक्स वगैरे वाचत नाही. म्हणजे जस्ट लाईक मला काही इन्फॉर्मेशन पाहायचे आहे तो जस्ट लाईक विज्ञान टीव्ही इंडिया या बेसिक ज्ञान वगैरे किंवा studyIQ.com वगैरे. सो हे चॅनल मी सबस्क्राईब करून ठेवलं आहे. सो जस्ट लाईक आय नीड टू नो अबाउट दिस थिंग, आय गो टू दिस चॅनल अँड चेक दिस टॉपिक अँड वॉच द एपिसोड. सो पुरा ज्ञान एक प्रकारे अर्ध्या घंट्यामध्ये सारं डोक्यात चाललं जाते. सो इट्स बीन रिअली गुड फॉर मी. सो आय डोंट रीड एनिथिंग. या नेक्स्ट क्वेश्चन. माय फेवरेट थीम पार्क इज थीम पार्क म्हणजे अम्युजमेंट पार्क. विच पार्क यू लाईक. ओके भाऊ, आपण इतके अमीर नाही आहे का आपण डिसाइड करू की आपल्याला कोणतं पार्क आवडते. लाईक आतापर्यंत आपण नाही का 2 पार्क मध्ये गेलोय. फन अँड फूडचा अम्युजमेंट पार्क आणि वेल आय काइंड ऑफ थिंकिंग की मी कोणकोणत्या पार्क मध्ये गेलो आहे. सिरियसली लाईक माझ्यापाशी फक्त एकच ऑप्शन आहे आणि ते आहे फन अँड फूडचा अम्युजमेंट पार्क. त्याच्यानंतर तर मला असा कोणताच पार्क वगैरे माझ्या लाईफ मध्ये मी एक्सपिरियन्स केला नाही. समोर जाऊन करेल म्हणा, बट टिल नाऊ मी आतापर्यंत फक्त फन अँड फूडच केला आहे. या सो माझ्यासाठी काही नाही, जस्ट लाईक चांगला असो किंवा वाईट, पण माझ्यासाठी ऑप्शन एकच आहे. सो इट जस्ट लाईक या आतापर्यंत मी एकच थीम पार्क मध्ये गेलो आहे आणि त्या थीम पार्कचं नाव आहे फन अँड फूड अम्युजमेंट पार्क. या इट इज वेल गुड, इट इज रिअली नाईस. या बट आमची पैशानी पण खूप गाण मारली होती. सो दॅट इज ऑल्सो अनदर थिंग.
All right. Next question. Lord, I wish. Wow. I wish. I wish. काय पाहिजे मला? जस्ट लाईक जेन्युइन सांगतो, मला काहीच नाही पाहिजे. लिटरली सांगतो, जस्ट लाईक कुछ भी नाही पाहिजे. म्हणजे असं मी सांगू शकतो का मला लावड हे पाहिजे, पैसा पाहिजे, एटीएम मध्ये 10 करोड पाहिजे, मग असं पाहिजे. बट आय डोंट थिंक मला असं वाटतं की नाही का प्रत्येक गोष्टी नाही का एक प्रकारे नाही का आपल्या एक्सपिरियन्स थ्रू किंवा आपल्या वेळे थ्रू आल्या ना जवळ, तर दॅट इज गुड. प्रत्येक गोष्ट विश मागून केली ना तर त्या गोष्टी भेटले ना त्या गोष्टीची मजा नाही घेत. म्हणजे जस्ट लाईक सांगण्याचा अर्थ असा आहे की तुला आंबे खायचे आहे, आणि एक व्यक्तीने तुला सरळ आंबे हातात आणून दिले आणि एकाने सांगितलं की तुला आंबे खायचं आहे, तुला झाडावर चढावं लागेल. सो इट जस्ट लाईक एक आळशी व्यक्ती असेल तो म्हणेल का आय विश आय हॅव आय नीड आय विश आय हॅव अ मँगो. सो त्या व्यक्तीने त्याला रेडीमेड मँगो आणून दिले. बट त्याच्यामध्ये मजा नाही, त्याच्यामध्ये बिलकुल मजा नाही. मजा याच्यामध्ये आहे हाँ मेरी रूम है ना. हाँ क्यों रूम देखने है क्या? हाँ रूम तो फुल भरी है रे, अभी 3 जन है ना. और अंदर भी था ना? अंदर अभी ओनर नहीं है ना. अच्छा ओनर तो यूएस गया वो. यहाँ पे है साइड में. हाँ लेकिन वो साला ओनर नहीं है. साइड में था ये हमारे यहाँ पे 3 जन रह रहे हैं, मैं और मेरे साथ. अंदर वो उधर से जाता है ना. इधर से नहीं, इधर से बंद किया है ओनर. बंद कर दिया ओनर ने. तुम रूम शूट ढूंढने आए क्या? हाँ सुबह दोपहर में आए थे, बंद था. हाँ दोपहर में तो कोई रहता नहीं, मैं ऑफिस रहता, वो भी लाइब्रेरी जाता है. अभी ये आएगा ओनर, वो अगस्त को आएगा वो. ओनर का नंबर है क्या आपके पास? हाँ है ना नंबर, लेकिन उसको कॉल तो नहीं लगेगा, वो है साला ये. हाँ नंबर उसका 1 मिनट. डिपॉजिट वगैरह का वो नहीं ना, देना पड़ता है. और करंट रेंट प्लस यानी 5,000 देते हैं. यश भी तो रहता था ना, यश. हाँ क्या वो, बट इधर अगर कोई तो सिंगल भी रह सकते तो ज्यादा तो रेंट नहीं चार्ज करेगा. नहीं सिंगल में तो कोई भी है, कोई आएगा कॉर्ड के हिसाब से, कॉर्ड बेसिस. बाद में अगर कोई आया तो वो एडजस्ट करेगा. हाँ उसको भी. बट वैसे वो मैनेज कैसे करता है वहां से, वो आता है मंथली? वो मंथली आता है ना. अच्छा अगस्त के एंड में आएगा वो. अभी आसपास आपको पता है किधर नहीं होगा. यहाँ पे देख लो, यहाँ पे. कहाँ पे? यहाँ साइड में बिल्डिंग है ना वहाँ पे. हाँ हाँ मेरे पास तो उसका नंबर नहीं मिल रहा उनका. जो सामने जाओगे ना आप, गेट के सामने वहाँ पे नंबर लिखा होगा. कॉल करो तो बात करनी है तो, लेकिन वो तो अगस्त के एंड तक तो नहीं आएगा. बट फिर भी एक बार बात करके रख लेते तो. हाँ बात करके ऐसा अभी कंपल्सरी नहीं कि अभी छोड़ना, बट अगर अगस्त के एंड तक के भी मिलता तो टेंशन. यहाँ भी देखो, यहाँ पे भी. हाँ यहाँ पे अभी देख लेते हो, ये रूम अच्छा है, बड़ा भी है. हाँ ये रूम अच्छा है. आप लोग इधर ही 3 लोग रहो तो ये रूम है कि उधर 2 रूम, ये और ये 2 रूम में हम 3 रहते. हाँ फिर चलता है. यहाँ पे अलग से बनना अच्छा ही रूम है यार. बैठ परिस्थिति है कि आप लोग में ऑन बेसिस निकाल देते हैं तो उधर भी रहना बैठोगे. पर ठीक है टेंशन वैसे तो मेरे पास है. हाँ पर अपना मैं अपना सिंह गद्दा ही लेके आना पड़ेगा. तो कॉपी किताब और
पूरे मिल जाएंगे। गद्दा भी वगैरह मिल जाता है, ठीक है। ऑलरेडी रखे हुए हैं वहाँ पे। लाना क्या है, थोड़ी बहुत चीज लानी। हाँ, बस किताबें। आप स्टूडेंट हो ना? हाँ, यही कर रहे हैं। साइड वाले पहले रहते थे वहाँ पे, वो यहाँ पे हाँ हाँ रहते थे। अभी ये जैसे जा रहा था ना ये घर मालक, हाँ। तो यहाँ पे पहले ये रहता था कुत्ता। अच्छा, ये उसको निकल दिया क्योंकि वो अभी अगस्त को जा रहा था। हाँ और ये बोले कि तुम रहो मत, बोले मैं जा रहा, बोले यूएस करता हूँ, तुम निकल जाओ, बोले वो पूरा खाली करना है। अच्छा। लेकिन रेंट पे तो देखे ना, हाँ रेंट भैया आपका नंबर दे दो, अगर वो आएंगे ना तो आप मेरे से कांटेक्ट कर लो। 7 मेरा नाम सेव कर लो, मेरे पास कॉल करना। ठीक है। जब भी वो आएंगे तो फिर बात कर लो। तुम एक बार ऐसे अगस्त के एंड में तो कॉल तुम ही कर लेगा। हाँ, कर लो मुझसे। फिर भी कब कितना डेट बता दीजिए आप मुझे, वो क्योंकि मेरे को मैं रामनगर में रहता हूँ, तो अगस्त एंड रेंट तो फिक्स है, वो तो उतना ही लेगा। रेंट का मतलब ये घर वाला। हाँ, वो डेट बता दीजिए। अच्छा ना, एक जन का वो हॉल में क्या सब पूरा हॉल रहता, पूरा वैसा तो नहीं है। नहीं, बहुत बड़ा है, तो वही रहते हैं। हाँ, अच्छा ही रूम है। वही से पूछो ना, क्यों भी है। हाँ, अंदर बहुत बड़ा एक्चुअली रूम है। मेन चीज क्या है, ये बहुत डिस्टर्बेंस बड़ा। नहीं हो, डिस्टर्बेंस नहीं हो। मेरे को क्या फिर यहाँ पढ़ सकता मैं शांति से, हाँ। लाइब्रेरी वगैरह जाने की जरूरत नहीं है। हाँ, वैसा भी है। वो ये कॉम बेसिस पे कैसे रहता है, 3-4 लोग साथ में रहते हैं तो हाँ। फिर पढ़ाई नहीं होती, फिर क्या लाइब्रेरी वगैरह लगानी पड़ती है, तो शांति से अपनी पढ़ाई होती मेरे पास नंबर भी नहीं। वैसे तुम्हारा नंबर आ गया ना, एक टेक्स्ट कर दूंगा मैं फट से। क्या है। किसका नंबर? ये घर मालक का नंबर हाँ, तो text कर दो। अभी मेरे पास नहीं है, जो मैंने बाहर तो लिखा है। हाँ वहाँ तो लिखा है। हाँ, देख लेते हैं। हाँ, देख लेते हैं। यहाँ ये जो गेट है ना, हाँ, मेरे को तो अच्छा लगा है। और बेसिकली वो भी खाली रहना, अगर कभी कोई आए अरे ये बहुत बड़ी है। अरे बहुत बड़ा रूम है ये अंदर। पूरा हॉल है। अच्छा। यहाँ पे गेट है ना, गेट पे देखो अगर बोर्ड लिखा है हाँ, तो नंबर लिख लो, तुम्हें टेक्स्ट करना। ठीक है। ये अभी मेरे पास नंबर नहीं, मेरा रूममेट है वो बाहर गया है, उससे नंबर लेकर आप पे टेक्स्ट कर दूंगा। ठीक है, फिर भी वो जब भी आए ना ठीक है। चलो, थैंक यू। नहीं यार, इस पे रेफरेंस हुआ है ना। हाँ, But the whole time it's recording it. Yeah. मग आपल्या घरमालकचं नाव मी कोण नावाने सेव्ह केलंय? आहे याच्यात घरमालक म्हणून मराठी टेक्स्ट म्हणून लिहिलंय, ते सर्च पण नाही होऊन राहिलाय. इट्स बीन वियर्ड, इट्स बीन व्हेरी वियर्ड. हा गेले 2 महिन्यापासून मी त्याला कॉल केलेला नाही, सो दॅट इज अ रिअली गुड थिंग. सो येस. मीनवाईल सांगण्यासाठी अजून काय आहे, हवा मस्त सुरू आहे आणि त्याच्यानंतर इट इज अ ग्रेट अँड अजून काहीच नाही रे, अजून का सांगावं. एव्हरीथिंग म्हणजे तुला असं वाटतंय का यू आर म्हणजे तुझ्या लाईफ मध्ये खूप काही होत आहे, बट तुला असं काही दिसून नाही राहिलंय, बट लोकांना वाटतंय का यू आर बिंग टू मच, गोज टू रिअली हायर प्लेस वगैरे. आय डोंट नो व्हॉट पीपल थिंक अबाउट मी. मला नाही वाटत यार लोक का विचार करतात माझ्याबद्दल, बट
आय डोंट नो, म्हणजे चांगलाच विचार करत असेल, असं काही वाईट विचार नाही, जसं कोणत्या वाईट वळणावर तर नाही. आय एम नॉट सेलिंग ड्रग्स. या earning money and have lots of courage and lots of ambitions to chase my targets. So that makes me really amazing person, and that amazing person is really good for me. So it is it. So I'm really enjoying that fact. So yeah. आणि अजून आता सांगण्यालायक काय काहीच नाही. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. सो yes, and meanwhile making my artifact episode even better, I did that, and it's been really well. But भाई बात करना यार. Why you are so quitting things? You just like quit करना है अभी के अभी. मेरे को पहिले मूतना है. So let me मुतू दे, and then let me refresh, and then आता बोलू. कारण खरंच मला खूप काही बोलायचं आहे. पहिले मला मुतू दे. टेरेस्ट मध्ये, सॉरी, खुल्या टेरेस मूत्र. जो भी ये सुन रहा है भाई, मुझे घर के ऊपर कभी भी मत जाने देना. जस्ट लाइक मैं घर के ऊपर गया ना भाई, मूती लूंगा किसी कोने में जाके. बट भाई मूतने में जो मजा है खुले आसमान में, इट वाज लाइक अ रियली अमेजिंग फीलिंग डूड. Don't even regret. It's a really great thing. So so yeah, that is very much good. Very much good. I'm that fact really enjoying this fact. Yeah. Okay. आणि त्याच्यानंतर बोल ना प्लीज, कर ना बडबड. लेट्स मेक, कारण एखादी जुनी वगैरे याद वगैरे काढ, आणि देन आपण बोलू वगैरे त्याच्याबद्दल. जुनी याद वगैरे, कोणती जुनी याद काढू आपण. अभी मी फेसबुक बंद केलंय. फक यू मॅन. हे लवडेकडे बाल. हे आता मला स्टार्ट ऑल ओव्हर अगेन. नो आय स्टिल हॅव इट. Dude, I need to search in this thing. Yeah. And don't want to swipe. Next question. Do you live where you were born? Okay, तू जिथे जन्मला तिथे तुला म्हणजे जगूशा वाटते काय? यू जस्ट लाईक टू बी. सो आय डिडंट थिंक, मला नाही वाटत का मी इज लाईक, समजा आपण जिथे जन्मलो आहे तर ऑफकोर्स तिथे आपले आई वडील असतात. या बट वेळ आली तेव्हा पंख फुटतात आणि आपल्याला घराबाहेर उडावं लागतेच. सो आय डिड दॅट. तुला काय वाटते, तुझं घर असायला कुठं हवं पाहिजे, कुठं असायला पाहिजे? इट्स अ रिअली नाईस क्वेश्चन. आय डेफिनेटली नीड अ होम. आणि समोर जाऊन ऑफकोर्स माझे घर राहणार, बट एक नाही 3-4 घर राहणार असं मला वाटते. बॉम्बेला एक राहणार, न्यूयॉर्कला एक राहणार, आणि देन लॉस एंजलिसला पण एक घर राहणार. ते पाहू पुढे. या बट आय हॅव अ घर. बट मी जिथे राहतो, म्हणजे आई वडिलांसोबत आपण होल लाईफ तर नाही काढू शकत. आय डोंट नो, म्हणजे मला क्वेश्चन प्रॉपरली कळला नाही की मी त्याचा आन्सर प्रॉपरली देत नाही. आय डोंट नो, पहिले क्वेश्चन वाचू दे. डू यू लिव्ह व्हेअर यू बॉर्न? नो, I didn't live where I born. I still live in Nagpur, and I didn't born in Nagpur. So yeah, next question. One of the first homework task I feel I already between the texting. I wish a great honeymoon would be a great honeymoon. भाई तू हनीमून के बारे में बात कर रहा है मादरचोद. हनीमून. ओके, हनीमून के बारे में बात करते. लेट्स गो. सो हनीमून म्हणजे लग्न. सो जस्ट लाईक हॅव अ लग्न. सो
ओके. लग्न, हनीमून. वेल, हनीमून बद्दल मी विचार नाही केलाय, बट लग्नाबद्दल मी विचार केलाय. लग्नाबद्दल म्हणजे इट इज लाईक आय डोंट नो, मला पण नाही माहित राव. इट जस्ट लाईक मला असं वाटते का लग्न अगोदर आपण अग्रीमेंट साईन करून घ्यायला पाहिजे, नाही तर कधी कधी असं वाटते का जे काही गोष्टी होत आहे ते फटकन होऊ द्यायला पाहिजे. समटाईम असं वाटते का जे गोष्टी आपल्याला माहित नाही त्या हळूहळू माहित करून झाल्या पाहिजे. अग्रीमेंट नुसार आपण पहिलेच ऑलरेडी बॉन्ड साईन करून घेतो. सो आय यूज टू नो एव्हरीथिंग अबाउट हर. आय डोंट नो, बट एवढं माहित आहे का मी लग्न अरेंज मॅरेजच करीन, आणि ज्याच्यासोबत मी लग्न करीन त्या व्यक्तीला मी अगोदरपासून ओळखणार नाही. इट इज लाईक अगोदरपासून म्हणजे इट लाईक जेव्हा अरेंज मॅरेज होईल तेव्हा सीझन मध्येच मी तिला त्या व्यक्तीला ओळखेल वगैरे. सो दॅट इज हनीमून बद्दल मी जास्त काही विचार केला नाही, बट इवन इफ आय गेट द हनीमून आय यूज टू डू हनीमून साठी कुठे जाणार मी काही खास विचार केला नाही यार हनीमून बद्दल. बट आय डोंट नो, म्हणजे जे कोणी पण पार्टनर वगैरे राहील माझी, जस्ट लाईक जो कोणता प्लेस असो, आय स्पेंड रिअली लवली टाइम विथ दॅट लेडी, दॅट हर, अँड इट इज अ रिअली इम्पॉर्टंट थिंग्स फॉर मी, अँड दॅट इज इट. असंच मला वाटते, बाकी तर काय असं एक्सप्लेन करूशा वाटत नाही, बट इट इज गुड फॉर मी. हनीमून बद्दल तर खरंच मी विचार वगैरे काहीच केला नाही. इल्ले बट जेव्हा सिच्युएशन राहील तेव्हा आपण हनीमून वगैरे करू, असं नाही म्हणजे माझा नकार आहे, बट आय डिडंट थिंक अबाउट दॅट. लग्नाबद्दल विचार केला, इवन इफ मी लग्न तर लवकरच करीन. इट्स लाईक बायनरी कोड अँड दॅट्स द स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, देन आय क्विट गो टू लग्न फटाकसे. जस्ट लाईक समज जर माझी अवतार लास्ट टाइम पहिली मूवी समज जर बनली ना, सक्सेसफुल झाली, ऑफकोर्स मी लग्न करून टाकेल, कारण समोर बहुत काही प्लॅन्स आहे. सो या अ ग्रेट सॉरी I can't stand it when my mom, I don't know, one of the best food in the world. I need to quit. खूप बडबड केली आपण आणि खूप थकलोय बडबड करून, आणि अति जास्त झालाय. 42 मिनिटाचा आर्टिफॅक्ट एपिसोड झालाय, त्यापैकी 10 मिनिटं या लोकांनी खाऊन टाकले, वडेवर जाऊ दे. बट दॅट इज इट. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1250. भाऊ 1250 एपिसोड झाले. बापरे. 1250 right now. We are at Nagpur, Maharashtra, and thank you.